राम राम मित्रांनो तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे गावातल्या रमेशची आणि शहरातल्या सुरेशची। दोघेही एकाच वेळेला शिक्षण घेतात, दोघेही हुशार असतात। रमेश गावच्या झेडपी शाळेत शिकत असतो तर सुरेश शहरातल्या खाजगी शाळेत। सुरेश चांगल्या कॉलेजमधून पास आउट होतो तर रमेश गावातूनच ग्रॅज्युएशन पूर्ण करतो। दोघांना मार्कही सेमच पडतात। मग पुण्यात दोघं एकाच कंपनीत इंटरव्ह्यूला जातात। तिथे सुरेश सिलेक्ट होतो तर रमेश मात्र रिजेक्ट होतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोघेही तेवढेच हुशार, मग एकाचं सिलेक्शन का झालं? मंडळी, जर खोलात गेलं तर लक्षात येतं की दोघांच्या बुद्धीत फरक नसला तरी रमेशला अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या नव्हत्या ज्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। थोडक्यात रमेश आणि सुरेशला मिळालेल्या शिक्षणाच्या दर्जातच मोठा फरक आहे। त्यामुळे रमेशसारखी गावातली मुलं कायम रिजेक्टच होत राहणार आणि पुढे नावं बदलली तरी स्टोरी हीच राहणार। मंडळी, असं असलं तरी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबाचा वारसा लाभलेल्या एका उच्च शिक्षित तरुणांनी ही स्टोरी बदलायचं ठरवलं। त्यांचं नाव आहे आमदार रोहित दादा पवार। मंडळी, त्यांनी कर्जत जामखेडच्या शिक्षणाची परिभाषाच बदलली। त्यांची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चला। मंडळी, गावाकडे सामान्य मुलांना शिकण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा। त्यामुळे रोहित दादांनी शिक्षणात क्रांती आणण्यासाठी सुरुवात केली ती याच झेडपीच्या शाळांपासून। मंडळी, शाळेत बदल करण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात। झेडपी शाळांची दुरुस्ती करणं, नव्या खोल्या बांधणं आणि कंपाऊंड बांधणं। त्यासाठी रोहित दादांनी पाठपुरावा करून 3.58 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला। राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या खासदार निधीतून 50 लाख आणि जिल्हा नियोजन समितीकडून 75 लाख रुपये खर्च करून अनेक वर्ग खोल्या बांधल्या। मित्रांनो, मिरजगाव हे कर्जत तालुक्यातलं मोठं गाव असून इथल्या झेडपी शाळेची ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण झाली होती। रोहित दादांनी CSR फंडातून 4 कोटी रुपये खर्चून 2 मजली भव्य अशी इमारत बांधली। मंडळी, आणि आता ही राज्यातली सगळ्यात भव्य अशी झेडपीच्या शाळेची इमारत आहे। मंडळी, 21वे शतक हे कॉम्प्युटरचं युग असं म्हटलं जातं। या युगात मतदारसंघातली मुलं मागं राहायला नको म्हणून रोहित दादांनी Amazon इंडियाच्या सहकार्याने मतदारसंघातल्या शाळांना कॉम्प्युटर कोडिंग लॅब सुरू करून दिल्या। त्यांना आवश्यक तेवढे कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले। अहो, हे तर सोडा, तिथल्या 399 शाळांमध्ये पण आता खडूपाळ्याची जागा इंटरॅक्टिव्ह पॅनलने घेतली आहे। त्यामुळे या शाळा खाजगी शाळांना पण सध्या लाजवत आहेत। याचा फायदा 24,000 विद्यार्थ्यांना होतो। मंडळी, असं म्हणतात सुंदर अक्षर आज खरा दागिना। आता खरं माझं अक्षर एवढं सुंदर नाही कारण आमच्याकडे दादा नाही राहत, पण हीच गोष्ट डोक्यात ठेवून रोहित दादांनी मतदारसंघातल्या शाळांमध्ये अक्षर लावणी ही कार्यशाळा घेतली। त्यामुळे मुलांचं अक्षर पण आता कसं इकडचं एकदम टकटक व्हायला लागले। मित्रांनो, आणि हा शिक्षणाचा विकास इकडंच थांबत नाही। कोविडमध्ये तर या माणसाने कहरच केला। माझं गाव माझी शाळा हा अभिनव उपक्रम या माणसाने त्यांच्या गावामध्ये त्यांच्या मतदारसंघात राबवला। त्यात मोकळ्या मैदानात शाळा भरवली आणि कोविडमुळे शहरातनं गावाकडे आलेली जी तरुण पोरं होती ना, त्या पोरांनी या लहान मुलांना शिकवलं। शहरातल्या पोरांनी शिकवल्यामुळं ही पोरं पण एकदम प्रो झाली। बरं, आता एवढं करून या माणसाने थांबावं की नाही? तर नाही। 2022 नंतर शाळा जेव्हा पुन्हा सुरू झाल्या त्यावेळेला मतदारसंघातल्या मुलांना सेफ्टीसाठी जवळजवळ 70,000 विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर मोफत दिलं। या माणसाने स्वतःच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा 80,000 विद्यार्थ्यांना कंपोस्ट बॉक्स दिल्या। हे देण्याचं कारण म्हणजे मनात झेडपी शाळेविषयी प्रेम निर्माण व्हावं। वारंवार या गोष्टी दिल्यामुळं या मुलामुलींनाही वाटतं की आपली काळजी घेणारं पण कोणीतरी आहे। मंडळी, किती नशीबवान आहे ती पोरं, आणि या माणसाला पण या मुलांची किती काळजी आहे। म्हणजे वादळ वारा आलं, पोल तुटून पडला लाईटचा किंवा वायरी खाली पडल्या तर मुलांचा बळी जाऊ नये म्हणून विजेचे खांब हटवले। मित्रांनो, हा माणूस इकडेच थांबत नाही तर रयत शिक्षण संस्थेच्या 14 शाळांसाठी तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च करून या शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारली त्या माणसाने। शिवाय सॅनिटरी वॉर्डिंग आणि डिस्पोजल मशीन सुद्धा बसवले। या स्वच्छतागृहांचा सुमारे 18,000 विद्यार्थ्यांना फायदा होतोय। इतकी काळजी एखादा फॅमिली मेंबरच घेऊ शकतो। तेच तर रोहित दादा करतायत। ज्ञान की फाउंडेशनच्या सहकार्याने तर मतदारसंघातल्या 350 शाळांमधल्या ग्रंथालयांना विविध पुस्तकं पण दिली आहेत। मंडळी, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षकही तेवढाच स्मार्ट हवा म्हणून कर्जत जामखेडमधल्या 1300 शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण दिले। त्याचबरोबर 662 अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सुपरवायझर यांनाही प्रशिक्षण दिले। त्यामुळे एकूणच शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आणि भारी झालेला आहे। मंडळी, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन आदर्श शाळा स्पर्धा घेतं। तुम्हाला माहिती आहे राज्यात पहिला नंबर यावेळेला कोणाचा आला?
अहो, आपल्या कर्जत तालुक्यातील बेलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेचा याच शाळेत रोहितदादांनी बहुउद्देशीय सभागृह बांधले. त्यासाठी 36 लाखांचा निधी मंजूर करून आणलाय. तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंगची पण सोय केली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांमध्ये बोलक्या भिंती हा उपक्रम राबवला आणि या शाळांच्या भिंतीवर विज्ञान, गणित, इतिहास अशा विषयांची संबंधित चित्र आणि अक्षरं काढली गेली. देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी कर्जत जामखेडमध्ये तयार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात. मंडळी, खरं तर अभ्यासात मला सगळ्यात जास्त भीती ही विज्ञानाची वाटायची, पण विद्यार्थ्यांमध्येही वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा या हेतूने दादांनी मतदारसंघात फिरत्या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं. अहो, विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांबद्दल माहिती व्हावी म्हणून झेडपी शाळांमध्ये फिरते तारांगण उपलब्ध करून दिले, ते पण टेलिस्कोप सकट. कर्जत जामखेडमधील 561 शाळांमधील 55,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या तारांगणाच्या माध्यमातून अंतराळाची सफर केली. अहो, मोठ्या माणसांना पण हे बघायला अलाउड केले, तर तुम्ही पण जाऊ शकता. मंडळी, या टेलिस्कोपमधून अंतराळ पाहिलेले विद्यार्थी पुढे ॲस्ट्रॉनॉट होऊन प्रत्यक्ष याच अंतराळात जेव्हा झेपावतील तेव्हा त्यांना रोहितदादा आठवल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, रोहितदादा सारखं विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असतात. त्या दरम्यान त्यांना कळलं की खूप विद्यार्थी लांबून पायी चालत शाळेत येतात. मग काय प्रॉब्लेम कळल्यावर थांबतायत ते रोहितदादा कसले. त्यांनी लगेच मतदारसंघातल्या 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत जाणाऱ्या तब्बल 14,000 विद्यार्थ्यांना मोफत सायकली दिल्या आणि प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला सायकल देण्याचं रोहितदादांचं स्वप्न आहे. आता ही मुलं न थकता शाळेत जातील आणि जास्तीत जास्त अभ्यास करून डॉक्टर, इंजिनियर होतील. मंडळी, आता तुम्हाला एक विश्वास न बसणारी गोष्ट सांगतो. हे जामखेडमधलं ITIचं हॉस्टेल बघा, 10 वर्ष बंद होतं, पण रोहितदादांनी 30 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केलं. तसंच जागतिक बँकेच्या सहकार्याने 2 कोटी रुपये निधी आणला आणि या ITIचा कायापालटच करून टाकला. इथल्या विद्यार्थ्यांना कार्यशाळेसाठी BS6 जातीचं इंजिन उपलब्ध करून दिलं. अशा प्रकारचं इंजिन असलेली ही राज्यातली एकमेव संस्था आहे. आता जेव्हा कर्जतला MIDC होईल ना, तेव्हा हीच मुलं ती चालवतील. कसं आहे, कौशल्यपूर्ण हुशार कामगार तयार झाले तरच त्यांना चांगलं काम मिळेल आणि चांगला पगार आहे. मंडळी, असं म्हणतात मुलगी शिकली तर ती 2 घरात प्रकाश पाडते, म्हणून कोपर्डी, शिंदे, बालवड आणि रेहकुरी या गावातल्या विद्यार्थिनींसाठी रोहितदादांनी तेजस्विनी बस सुरू केली. यासोबतच मुलींच्या सेफ्टीसाठी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांच्या मानगुटी पिरगळून त्यांना सरळ करण्याची ताकद आता या मुलींच्या मनगटात आली. त्यामुळे रोड रोमियोंनो, आत्ताच सांगतो, जपून राहा, नाही तर जी नीट यांसारख्या परीक्षेसाठी महागडे खाजगी क्लास सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना खरं सांगू का परवडत नाही. म्हणून रोहितदादांनी टाटा मोटर्सच्या सहकार्याने सीड प्रोग्राम राबवला आणि पुढील वर्षी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही चालू आहे आणि पुढे चालूच राहील. यामध्ये रोहितदादांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांचे खूप मोठे योगदान. मंडळी, अनेक विद्यार्थ्यांसाठी तलाठीची परीक्षा ही खूप महत्त्वाची असते. रोहितदादांनी या तलाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या 500 गरीब विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तकं दिले. सोबतच पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कर्जत जामखेडमधल्या मुलामुलींसाठी रोहितदादांनी KGIDFच्या माध्यमातून पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा घेतली आणि याचा अनेक युवांना फायदा पण होतोय. मित्रांनो, रोहितदादांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातल्या 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रायटिंग पॅड दिलं आणि त्यावर गरुड झेप घेण्यासाठी प्रेरणा देणारा एक सुंदर असा संदेश पण लिहिला. बघा तो संदेश. देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरांसह विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं. यातूनच पुढे जाऊन अनेक स्पोर्ट्समन तयार होतील. जिल्हा नियोजन समितीतर्फे तालुक्यातल्या खाजगी अनुदानित 19 शाळांना प्रत्येकी 3 लाखाचं खेळांचं साहित्य दिलं. तसंच ज्ञानकी फाउंडेशनच्या माध्यमातून 263 शाळांना क्रीडा साहित्य दिलं. याचा 16,000हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होतोय. सोबतच KGIDF मार्फत राशीन इथं भव्य असं क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्याचं काम रोहितदादांनी हाती घेतले. त्याचं भूमिपूजन टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या हस्ते करण्यात आलं. काम पूर्ण झाल्यावर याची मालकी रयत शिक्षण संस्थेकडे देण्यात येणार आहे. आणि मंडळी, भविष्यात सुद्धा कर्जत आणि जामखेडमध्ये अशी स्टेडियम बांधण्यात येणार आहेत आणि इथं रोहित शर्माच्याच क्रिक किंगडम या संस्थेच्या मार्फत क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मित्रांनो, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे 10वी नंतर नक्की काय करायचं. या प्रश्नाचं उत्तरही दादांनी दिलं. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करिअर मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा दाखवली. सोबतच 10वी नंतर कॉलेजला ॲडमिशन घेताना किंवा नोकरीसाठी कागदपत्र नाहीत म्हणून अडचण येऊ नये यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी कॅम्प घेतलं. यामुळे विद्यार्थ्यांना वेळ आणि पैसा वाचवता आला. शिवाय अहिल्यानगर इथे आता चक्रा मारण्याच्या त्रासातूनही या विद्यार्थ्यांची सुटका झालेली आहे. मंडळी, हे बघून मला आमिर खानच्या चित्रपटातलं वाक्य आठवतं, काबिल बनो कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आएगी.
खरंच युवा पिढीला दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी रोहितदादा किती झटत आहेत आणि त्यामुळेच आता इथून पुढं कर्जत जामखेडमधून शहरात गेलेल्या कुठल्याही रमेशला कोणीही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट करणार नाही. अहो एवढंच काय तर इथेच आता हजारो हुशार रमेश तयार होतील की ज्यांना नोकरी देण्यासाठी शहरातल्या कंपन्या इथं येतील. मंडळी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांनी या पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांनी आपलं आयुष्य वाहिलं. या सर्व महान व्यक्तिमत्वांना प्रणाम करून रोहितदादा ग्रामीण भागात शिक्षणासाठी काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला आमच्याही शुभेच्छा. मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांना रोहितदादा कुटुंबाप्रमाणे जपत आहेत. त्यामुळे कर्जत जामखेडच्या लोकांनी आता निवडणुकीत मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे आणि रोहितदादांना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विजनने काम करायला बळ द्यायचं ठरवलं. आता इथला प्रत्येक विद्यार्थी म्हणतोय, दिल से वादा फिर से दादा.